एक महत्त्वाची घडामोड आहे। कंत्राटदार काळ्या यादीत, मग पालकमंत्र्यांचं काय, असा सवाल आदित्य ठाकरे यांनी केलाय। ट्विट करत त्यांनी सरकारला हा सवाल केलाय। बीएमसीच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांचं काय, त्यांची जबाबदारी नाही का? मी सतत समोर आणत असलेल्या रस्ते घोटाळ्याचं काय, असा सवाल सुद्धा आदित्य ठाकरे यांनी केलाय। तर आदित्य ठाकरे यांनी ट्विट केलेलं आहे। त्यांनी कंत्राटदारांना 100% काळ्या यादीत टाकलं पाहिजे, पण 3 पालकमंत्र्यांचं काय? पालकमंत्र्यांनी कार्यालयीन जागेसाठी पालिका मुख्यालयात अतिक्रमण केलंय, ही त्यांची जबाबदारी नाही का? बीएमसीच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांचं काय? पावसाळ्यापूर्वीच्या बैठकांचं काय? मुंबईतल्या पूर परिस्थितीवरून आदित्य ठाकरे यांनी सरकारला सवाल केलेत। मी सतत उघड करत असलेल्या रस्ते घोटाळ्याचं काय झालं? दोषारोप करणं सोपं आहे, असं आदित्य ठाकरे यांनी ट्विट केलंय। ते जबाबदारीपासून पळून जाण्याचा प्रयत्न करू शकतात, पण एक गोष्ट स्पष्ट आहे, ते शहर चालवू शकत नाहीत।